मरीन ड्राइव्ह इथल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। हॉटेलच्या 27व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा महिलेचा मृतदेह आढळला। मरीन ड्राइव्ह पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत। अकस्मात मृत्यूची नोंद करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। महिलेला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार असून महिलेवर उपचार सुरू होते अशी माहिती मिळते। दिवसभर जेव्हा महिलेनं काहीच मागवलं नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पाहणी केली असता महिला तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। कपिल, नेमकं काय घडलं? ट्रायडंटच्या 27 माळ्यावरती एका महिलेची 60 वर्षाच्या महिलेची बॉडी सापडली आहे। एक त्यांची तिने रूम घेतली होती, 2 दिवसामध्ये राहायला तिथे होती आणि एक पूर्ण दिवसामध्ये तिने कोणतीही ऑर्डर दिली नव्हती जेवणाची। कसलाही संपर्क झाला नव्हता। या संशयावरनं ती जी रूम आहे ती खोलण्यात आली आणि त्याच्यानंतर तिची बॉडी जी आहे ती सापडलेली आहे। तिला एक प्रकारचा आजार होता आणि ती आजारच्या गोळ्याही घेत होत्या आणि त्या अनुषंगाने हा मृत्यू झाला असं प्रथमदर्शन दिसते। सध्या तरी पोलिसांनी एडीआर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता त्याचा तपास सुरू केलेला आहे। पोलिसांची एक टीम तिथे रवाना झालेली आहे आणि पूर्ण त्या रूमची पूर्ण चौकशी रूमची छाननी करत आहे। रूम मध्ये जे एक्सपर्ट ते आलेले आहेत आणि नक्की हा मृत्यू कसा झाला, हा संशयित मृत्यू आहे का, याच्या पाठी दुसरं काही कारण आहेत का, ह्याचा शोध पोलीस घेत आहेत। सध्या तरी बॉडीला जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि पोलिसची एक टीम जी आहे ती चौकशी करत आहे। धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीसाठी। तर मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळलाय। सध्या पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली।